नमस्कार, मी मोहिनी सुनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात मुख्यमंत्र्यांच्या बातमीने. मुख्यमंत्र्यांसमोर जहाल नक्षलवादी महिला तारकासह 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. तर आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना 10 लाख रुपयांची रक्कम मिळणार. 8 महिला आणि 3 पुरुष नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. मुख्यमंत्री फडणवीसांचा आज दिवसभर गडचिरोली दौरा. तर फडणवीसांच्या हस्ते अहेरी ते गर्देवाडा एसटी बस सेवेचा शुभारंभ. स्वातंत्र्य नंतर आता पहिल्यांदाच बस सेवा इथे धावणार. गडचिरोलीच्या नक्षलग्रस्त भागातील पेनगुंडा पोलीस मदत केंद्राला मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. फडणवीसांनी पेनगुंडा इथल्या आदिवासी बांधवांसोबत साधला संवाद. गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलेल्या 2 नक्षलवाद्यांना लॉयन्स मेटल कंपनीचे ई स्टॉक शेअर प्रदान. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते हे शेअर हस्तांतर. जळगावच्या पाळधीमध्ये संचारबंदी तासाभरासाठी शिथिल. तर उद्या पहाटे 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी. 2 गटात झालेल्या वादानंतर पाळधी गावात संपूर्णपणे तणावपूर्ण शांतता. नाशिकच्या मनमाडमध्ये किरकोळ वादातनं प्रवाशांची कंडक्टरला मारहाण. 4 ते 5 अज्ञात प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. अमरावतीच्या मोर्शी बस स्थानकात 1 महिला आणि 3 तरुणींमध्ये जबर हाणामारी. तर किरकोळ कारणावरून मारहाण झाल्याची माहिती. हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल. संभाजीनगरमधील मॉडर्न स्कूलमध्ये रेडा शिरला. रेड्यानं धडक दिल्यामुळे शाळेतील 15 विद्यार्थी जखमी. घाटी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू. कोथरूडच्या सुतारदरा जिजाऊनगर भागामध्ये टोळक्याकडून हातात तलवारी घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न. 4 चाकीसह दुचाकी वाहनांची तोडफोड. दहशतीच्या घटनांमुळे पोलिसांचं मात्र याकडे दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगरच्या क्रीडा विभागातील 21,59 लाख रुपयांच्या घोटाळ्याचं प्रकरण. तर आरोपी हर्षकुमारकडून आता घोटाळ्याच्या पैशातनं मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी. धाराशिवमध्ये तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांमध्ये वाद. तहसीलदार ऑफिसमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन. तर अधिकार नसताना तहसीलदारांनी जनतेला वेठीस धरल्याचाही आरोप. नववर्षानिमित्त साईबाबा संस्थांचा नवा उपक्रम. सामान्य साई भक्तांना सुद्धा मिळणार व्हीआयपी आरतीचा लाभ. झांसी इथल्या रजक दाम्पत्याला मिळाला आजच्या पहिल्या आरतीचा मान. साईंच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये भाविकांची मांदियाळी. तर नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांमध्ये मंगलमय वातावरण. नववर्षानिमित्त मोठ्या संख्येनं भाविक जेजुरी गडावर दाखल. येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरी गड दुमदुमला. नववर्षानिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक फळांची सजावट. तर सावळ्या विठुरायाचं रूप यामुळे अधिकच खुललं. बीडच्या परळीमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी वैद्यनाथ मंदिरात भाविकांची गर्दी. नव्या वर्षात चांगल्या संकल्पांसाठी भाविकांनी मंदिरात लावली हजेरी. नववर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी. देशभरातनं भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल. दर्शनासाठी लांबच लांब रांगा. आई तुळजाभवानीची मंचकी निद्रा सुरू झाल्यामुळे आता मंदिरातील भाविकांची गर्दी कमी. तर 7 जानेवारीला तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान होणार. नवीन वर्षानिमित्त माहूरच्या रेणुकागडावर भाविकांची गर्दी. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी भाविकांची मांदियाळी. जळगावमधील पाळधीजवळ असलेल्या श्री सिद्धी महागणपतीच्या दर्शनासाठी सुद्धा भाविकांची मोठी गर्दी. भाविकांकडून बाप्पाचरणी सुखी आणि निरोगी आयुष्याची प्रार्थना. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी. तर भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर गजबजला. नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरामध्ये सुद्धा मोठी गर्दी. भाविकांकडून टेकडी गणेश मंदिराचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात. रत्नागिरीमधील गणपतीपुळेच्या श्रींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. तर पहाटेपासूनच मंदिर परिसर गजबजला. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीमध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन. तर 4 जानेवारीला शारदा प्रांगणामध्ये कुस्त्यांच्या या स्पर्धांचा थरार पाहायला मिळणार. चाळीसगावातील पाटणादेवी या ठिकाणी गणित तज्ज्ञ भास्कराचार्य यांचं जीवन केंद्र साकारणार. राज्य शासनाकडून केंद्रासाठी 20 कोटींचा निधी मंजूर. सांगली जिल्ह्यात आजपासून रस्ता सुरक्षा सप्ताहाला सुरुवात. रस्ते अपघात रोखण्यासाठी उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार. पुण्यात राजगड किल्ल्यावर 1 दिवसीय स्वच्छता अभियान राबवलं. तर किल्ल्यावरील 350 किलो प्लास्टिकचा कचरा आणि बॉटल्स गोळा. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातल्या सावली गावामध्ये नववर्षानिमित्त स्वच्छता मोहीम. तर सरपंच विजय सपकाळ यांच्या संकल्पनेतनं महाश्रमदान अभियान.
नंदुरबारमध्ये प्लास्टिक पिशव्या विक्रेत्यांवर नगरपालिकेची कारवाई, तर पालिकेने एका दिवसात 950 किलोहून अधिक प्लास्टिक जप्त केलं. वाशिमच्या मालेगावमधील राजुरा खैरखेडा या रस्ता दुरुस्तीचं काम 2 वर्षांनंतर सुद्धा अपूर्णच. रस्त्याचं काम संथ गतीनं सुरू असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास. अहिल्यानगरच्या कोल्हार या गावामध्ये लोणी संगमनेर या मार्गाची दुरावस्था. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची सुद्धा भीती. जळगावात अवकाळी पावसामुळे यावल आणि रावेरमधील वीट भट्टीचं नुकसान. महसूल विभागाकडे आता पंचनामे करून मदत करण्याची मागणी. नवीन वर्षात कांदा उत्पादकांसाठी गुड न्यूज. केंद्र सरकारच्या नाफेड आणि एनसीसीएफ कडून आता कांदा संपुष्टात, तर राज्यातील कांद्याच्या मागणीमध्ये सध्या वाढ होणार. नाशिक जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा द्राक्ष निर्यातीला फटका. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा 138 कंटेनर द्राक्षांची निर्यात कमी. वर्ध्याच्या पवनामधील केळी उत्पादक कुंदन वाघमारे यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख केळीरत्न पुरस्कार प्रदान, तर अमरावती इथल्या राज्यस्तरीय केळी परिषदेत पुरस्कार प्रदान. जालना जिल्ह्यातील 7,000 शेतकऱ्यांना दूध अनुदानाचा लाभ, तर पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं योजनेची अंमलबजावणी सुरू. सोयाबीन खरेदीच्या नोंदणीस 6 तारखेपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांना यामुळे दिलासा. नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये शेतकऱ्याकडून हरणाच्या पडसास जीवनदान, तर शेतकरी अरुण जाधवांनी पडसाला वन विभागाच्या ताब्यात दिलं. नाशिकच्या इगतपुरीमध्ये विहिरीत पडलेल्या सांबराचा प्राणीमित्रांकडून बचाव. पाण्याच्या शोधात विहिरीत सांबर पडलं होतं. सांगलीमध्ये कुंडल योजनेचा वीज पुरवठा खंडित, तर 13 गावांची तब्बल 2.25 कोटींची थकबाकी. पाणीपट्टी भरण्याचं आवाहन. पुण्यात खंडणी न दिल्यामुळे वाहनांची तोडफोड करत दहशत, तर खंडणी विरोधी पथकाकडनं कात्रजमधून आरोपीला अटक. वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन कामाचं आमिष दाखवत पालघरच्या बोईसरमध्ये महिलेची फसवणूक. महिलेकडून 22 लाख रुपये उकळले. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. रायगडच्या उरणमधील खोपटे या ठिकाणी कस्टमनं जप्त केलेल्या 39 लाखांच्या मालाची चोरी, तर उरण पोलिसांकडून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल. दुचाकी चोरणाऱ्या सराईत चोराला सांगली स्थानिक गुन्हे शाखेकडनं अटक. आरोपीकडनं 21 दुचाकी जप्त. 50,000ची लाच मागितल्याप्रकरणी एपीआयवर आता नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 2023 मध्ये एजंटला गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकण्याची पोलिसांकडून धमकी. हिंगोली शहरामध्ये सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी. सिग्नल यंत्रणा अनेक वर्षांपासून बंद. वाहतूक नियमांना यामुळे हडताळ.